CR7 मेन्स सलून. आता तुमच्या केसांना हवी तशी स्टाईल द्या फक्त CR7 मेन्स सलून मध्ये. एकदा अवश्य भेट द्या. फॉरेस्ट नियर कुमार चौक, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापुरात RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा बोजवारा उडालेला आहे. शासन नियमानुसार 25% विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन शासनाकडून विद्यार्थ्यांच्या नावे लाखो रुपयांचा अनुदान लाटण्याचं काम सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांचे अनुदान शैक्षणिक संस्था घेत आहेत. मागील 8 महिन्यांपासून सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळाबाबत पत्रव्यवहार करूनही जिल्हा शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे. याचा विरोध करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शालेय वेशभूषा परिधान करून जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनानंतर प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी आणि शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यात शाब्दिक चकमक झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. जिल्हा परिषदेमध्ये सकाळपासूनच मोठ्या घडामोडी देखील घडल्याचं पाहायला मिळालं आहे. शिक्षण मंत्री होश म्या, होश म्या, होश म्या. शिक्षण मंत्री होश म्या, होश म्या, होश म्या. खाली मुंडीवर पाय. या शिक्षणाधिकाऱ्याचं करायचं काय? मुंडीवर पाय. शिक्षण मंत्री होश म्या, होश म्या, होश. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. RTE अंतर्गत घोटाळा कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. प्रहार जनशक्ती पक्षाचा आपला RTE अंतर्गत घोटाळा कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अंतर्गत घोटाळा कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडीवर. त्यांनी 4-5 वेळा भेटले. वेळोवेळी शिक्षणाधिकारी काय उत्तर देतात? CO साहेबांकडे. CO साहेब म्हणते शिक्षणाधिकारी चौकशी. आणि हे पैसे आमचे तुमचे नाहीत साहेब, शासनाचे पैसे गिळंकृत करतात. सामान्य विद्यार्थ्यांची लूट. आमच्या मुद्द्यानुसार अहवाल नाही आले. थांबा एक मिनिट साहेब ऐका की शेख साहेब ऐका ना. मी तुम्हाला येऊन भेटून 8 दिवस झाले, पण ह्यांनी तर भेटून 3-4 महिने झाले ना साहेब. आम्ही डायरेक्ट CO साहेबालाच भेटत होतो. डायरेक्ट CO साहेबाला म्हणत होतो की साहेब, म्हणून म्हणलं CO साहेबालाच भेटावं लागणार आहे. कारण आता ह्यांनी काय म्हणायला लागले, CO साहेबाला विचारा, माझा काय प्रश्न नाही. आता तुम्ही म्हणायला लागलो ना, आता CO साहेबालाच भेटणार. आम्ही थांबतो. आता ऐका की साहेब, आता तुम्ही म्हणला आमचा प्रश्न नाही. साहेब ऐका की साहेब, आपण एवढे सगळे लोक हो साहेब ऐका की तुम्ही तर म्हणला की तुम्ही आधी माझ्या प्रश्नाला ना. साहेब साहेब ऐका, अजून एक 8 दिवस तुम्हाला सांगतो. 8 दिवसानंतर आम्ही विचारतो. 8 दिवसानंतर विचारतो. ऑनलाईन करायचं न करायचं त्याच्या बाबतीत चौकशी त्यासाठी तर नेमली ना, त्यासाठी तर सगळ्याच शाळा फी ऑनलाईन पाहिजे. हो सगळ्याच शाळेची फी ऑनलाईन एक पण नोंदी नाही. एक विद्यार्थी भरत नाही. एक पण नोंदी नाही, सगळीकडे नोंदी आहे. 100% नसतंय. ठीक आहे ठीक आहे साहेब, आपलेच ऐका की साहेब. हो शाळा साहेब ऐका सर, ऐका आता जाऊ दे त्यांचं सोडा. मी काय सांगतो, 8 दिवस तुम्ही घ्या. 8 दिवसानंतर आम्ही परत येतो. 8 म्हणजे 8 नाही, 10 दिवस 2-4 दिवस इकडे तिकडे होती. 2 आठवडे म्हणतात. 2 आठवडे त्यावेळेस साहेब आम्ही तुम्हाला कुणालाही सांगणार नाही, पोलीस प्रशासनाला. आम्ही डायरेक्ट येणार. बरोबर, ठीक आहे. हा प्रश्नचिन्ह मोठं आहे. CO साहेबांना आम्ही विचारतोय, 5 वर्षात एक विद्यार्थी ऑनलाईन पैसे भरत नाही 5 का? वर्षात तुमची फी 6,000 5,000 असेल, तुम्ही 17,000 शासनाकडनं घेता, शाळेकडे पाल्याकडनं पण पैसे घेता. मग ही उघड लूट आहे ना व्हाईट कॉलरची. शिक्षणाधिकारी म्हणून तुम्हाला विचारणार आम्ही, पण तुम्हाला विचारणार, तुमची जर म्हणजे व्यवस्थितरित्या चौकशी होत नसेल, आठवड्यात आम्हाला तसं द्या की बाबा पुढच्या आठवड्यात तुम्हाला काय झालेलं, संबंधित ठिकाणी काय चर्चा केलं किंवा काय अहवाल दिला किंवा काय म्हणणं सादर केलंय किंवा तुम्ही काय पाठवले, हे सगळं आम्हाला द्या लेखी स्वरूपात. याच्या पुढचं आंदोलन आम्ही पोलीस प्रशासनाला न कळवता अचानकपणे करणार. मग त्याच्यामध्ये काय अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार जंगम साहेब असतील किंवा शिक्षणाधिकारी असतील, हे तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो. पुढचं तुम्ही बघा. अचानक आल्यावर कसं आंदोलन असते प्रहारचं सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला जर वाटत असेल की शासनाचे जर करोडो रुपये गिळंकृत करत असतील लोक, तर शासन काय दादा भुसी का डोळे झाकून बसलेत का? हा, तुम्ही एका विद्यार्थ्याला ऍडमिशन देऊ शकत नाही, एका विद्यार्थ्याची चौकशी करता काय झालं बिलं तर 11,000 रुपये प्रत्येकी विद्यार्थीच्या मागे RTE अंतर्गत काय झाले त्यांनी? मग याचा विचारणार कोणाला? जा प्रशासनालाच विचारणार ना साहेब, आमचं काय चुकतं काय या गोष्टी? मला तेच म्हणायचं भाऊ, असं तर आपण पुरावे द्यायला 2 कमिटी केली, त्यांच्याकडे पुरावे द्या ना तुम्ही.
साहेब, तिथे देत नाही हे तुम्ही बोललं काय साहेब, करायचं आहे? पूर्ण पुरावे हे तुम्हाला सगळीकडे घ्या. असं कुठेही नाही. तुम्ही फक्त एक विचारा त्यांना की मला ऑनलाईन आम्ही पैसे पुरावे नाही द्यायचे म्हणजे पकडून बी आम्ही जाणार पकडून तुमच्या जवळ आणून द्यायचं भाऊ, आणि चौकशी ठीक आहे त्या पालकांची जिम्मेदारी तुम्ही उचलणार का हे सांगा आम्हाला. साहेब मला सांगा त्यांच्या समोर मांडा ऑनलाईन त्यांना एका शाळेला किंवा जे काही आज शाळेला तुम्ही ऑनलाईन किती विद्यार्थ्यांनी आज वेगळ्या पद्धतीचं आंदोलन जे आहे ते आपल्या या ठिकाणी दिसतंय. विद्यार्थी वेशात येत तुम्ही येऊन या ठिकाणी आंदोलन केले, काय सांगा? 25% RTE अंतर्गत जे शाळा येतील, सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र राज्यात 25% म्हणजे त्या विद्यार्थ्यांना फी सुद्धा घेत नाहीत किंवा त्यांच्या शाळेचा खर्च जे काही वह्या पुस्तक असेल ते खर्चाचा खर्च शासन जमा करतं. पण असे अनेक बहात्तर शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकारी हे दोघं संगनमताने 17,000 17,500 जे काही शासनाचे मानधन मिळतं ते सुद्धा गडप करतात आणि विद्यार्थ्यांच्या म्हणजे जे काही पालक असतील शाळांचे त्यांच्याकडून पण मिळालेली जी काही फी आहे ती सुद्धा गडप करण्याचा प्रयत्न या शाळा प्रशासन, जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी आणि सगळं हे काही मोठं रॅकेट जे आहे ते शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत, शिक्षण मंत्र्यापर्यंत आहे. हे करोडो रुपयांचा मोठा घोटाळा आहे. त्यासाठी वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा यांना मी रिमाइंडर केला असताना मी सीओ साहेबांना भेटलो, शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा भेटलो, कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळं आज विद्यार्थ्यांच्या वेशात जे काही खाकी पॅन्ट असेल आणि व्हाईट शर्ट असेल, विद्यार्थ्यांचा वेश करून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेकडून हे मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार येत आहे. 25% ज्या शाळे म्हणजे 25% कारवाई होत नाही या शाळांवर, 25% जे काही RTE अंतर्गत जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन असंच चालू राहणार. हे आंदोलन जे आहे आज विद्यार्थ्याच्या वेशात केलेलं आहे. भविष्यात कॉलेजचे स्टुडंट अंकुश स्टाईल जे माहिती आहे ते सनी देओलचा पिक्चर आहे बघा, त्या टाईप मग CO कार्यालयावर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कारवाई म्हणजे काय पाहिजे कारवाई? 25% जे काही शासनाकडनं जे काही 17,000-17,500 जे येतात ते हे शाळा प्रशासनवाले काय करतात, गिळंकृत करतात. त्याच्यानंतर शाळेकडनं UDIS असेल किंवा विद्यार्थ्यांचे जे काही हे ऑनलाईन आहेत सगळे, आणि ह्यांनी आज तागायत आम्ही 4 मुद्द्यांवर चौकशी करा म्हणलं, आज तागायत एक सुद्धा फी ह्यांनी ऑनलाईन घेतलेली नाही. मग ऑनलाईन जर फी नसेल, सगळं मोदी साहेब काय म्हणतात माहिती का, सध्या सगळा ऑनलाईनचा जमाना आहे, पण ऑनलाईन फी घेत नाहीत. याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ ह्याच्यामध्ये महाभ्रष्टाचार झालेला आहे. शासनाचे पैसे खातात. या शाळांवर कारवाई करा, 420 अंतर्गत गुन्हा दाखल करा आणि विद्यार्थ्यांकडून जे काही पैसे घेतलेले त्या पैशाचा हिशोब द्या. तुमचा स्टाईल तुमची ओळख. सोलापूरमध्ये पुरुषांसाठी खास स्टायलिश आणि प्रोफेशनल ग्रूमिंगचा नवा पत्ता CR7 मेन्स सलून. ट्रेंडी हेअर कट, परफेक्ट शेविंग आणि स्मार्ट लुक आता एकाच ठिकाणी. कटिंग शेविंग फक्त 170 रुपये. कटिंग शेविंग कलर फक्त 500 रुपये. कटिंग शेविंग रागा टी10 फक्त 450 रुपये. किड स्टायलिंग हेअर कट फक्त 100 रुपये. तसेच हायरा फेशियल, हेअर स्पा, फेशियल स्टीम, कर्ली हेअर स्टायलिंग आणि नॅनो प्लास्टर उपलब्ध. स्मार्ट दिसायचंय मग आजच भेट द्या CR7 मेन्स सलून, तुमचा स्टाईलचा परफेक्ट पार्टनर. वेळ सकाळी 9 ते रात्री 10. पत्ता 78 फॉरेस्ट कुमार चौक जवळ रेल्वे लाईन, सोलापूर.